फलंदाज बाद झालाय. मकरंद पवार मैदानामध्ये आला होता, त्याच्यावरती एक निश्चित मोठी जबाबदारी होती, तो पार पडू शकला नाही. त्याला बाद होऊन तंबूच्या दिशेने परतावा लागतोय. 8 चेंडू तुमच्याकडे आहेत, 46 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. नवीन बॅट्समॅन ज्याला गुहागरचा बाहुबली म्हणून ओळखला जातोय तो शामू साल्वे मैदानामध्ये 6व्या क्रमांकावरती आलाय. 8 चेंडू तुमच्याकडे आहेत, धावफलकावरती धावा आहेत ते 26. 46 धावा अजूनही बनवायच्या आहेत. तुम्हाला पोचायच्या 72 धावांपर्यंत या ठिकाणी मजल मारायची आहे. खूप मोठा मॅच. गोलंदाजी मार्कवर आपण बघितलं तर गोलंदाजी करण्याकरता बंड्या शिर्के ओव्हर द विकेट. पुढील बॉल खूप चांगला चेंडू ऑन साइडला खेळलाय, चेंडू चालला यावेळी मात्र तिसऱ्या बॉलवरती तिसरा विकेट. हॅट्रिक घेतली आहे या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक बंड्या शिर्केच्या नावावरती. रहीम 11 खेळता बंड्या शिर्के दापोलीतला अधिराज गाजवणारा खेळाडू आहे. बरेच वर्ष त्याने क्रिकेट खेळलाय. हॅट्रिक घेतली जाते. 7 चेंडू 46 धावांची गरज अजूनही आहे आणि पहिली हॅट्रिक साकारली जाते मैदानामध्ये. बंड्या शिर्के मॅन फ्रॉम दापोली गाड्याला सध्या भेटणार आहे. ज्या पद्धतीने आपण बघितलं सीमारेषेवरती झेल पकडला प्रणव आमरे त्या ठिकाणी होता आणि त्यानं झेल पकडल्यानंतर सेलिब्रेशन त्याचा बघायला मिळाला. खूप चांगला सेलिब्रेशन, एक जबरदस्त सेलिब्रेशन. झेल कोडी पकडला तर प्रणव आमरेनं आणि गोलंदाजी मार्कवर पहिली हॅट्रिक घेतली स्पर्धेतली RPL मधली. आज फायनलचा दिवस आहे. बंड्या शिर्के आणि दाखवून